या बाबू लई थंडी रे बाहेर. हा ना रे. बरं मला एक सांग, तुला मी यादी दिली होती, या दिवसाचे लोक खरी खोबऱ्याचे आणि डिंकाचे लाडू बनवतात. तू सगळं सामान आणलं ना? हो दादा, तुम्ही जेवढं सांगितलं तेवढं घेऊन आलोय दादा. बरं झालं. पण दादा ह्या वेळेस रील बनवायची राहून गेली हो. काय बोलतो, रील बनवायची राहिली? भाऊला फोन लाव, आज रील बनवून टाकू. चल दादा राम राम. राम राम. दादा ओळखलं का, मागच्या महिन्यात दिवाळीचा किराणा करायला आलो होतो मी तुमच्याकडे. ईश्वर भाऊ ओळखलं ना तुम्हाला? बोला. दादा आईने परत तुमच्याकडे किराणा करायला पाठवलं मला. आणि ऐका ना, मागच्या महिन्यात जो किराणा दिला ना तुम्ही, आईला लय आवडला. बेस्ट रेट बेस्ट क्वालिटी लावली म्हणे त्यांनी, आणि त्यांच्याकडनंच किराणा घेऊन ये म्हणे यावेळेस. बर. ऐका ना दादा, नाशिक मध्ये लय थंडी वाढली हो. आई बोलली खारी खोबऱ्याचे लाडू बनवायचे आपल्याला, त्याला लागणार सगळं साहित्य न्यू रूट्स आणि फ्रूट मधूनच घेऊन ये म्हणे. अरे वा, हे काय सगळं साहित्य आलंय ना आपल्याकडे? दादा काय काय लागतं त्याला? हे बघ, खारीक लागते किंवा खारीक पावडर लागते, खारीक तुकडा, पिस्ता, खोबरं, डिंक, उत्कृष्ट प्रतीची मेथी दाणा, मेथी पावडर, आळीव, गूळ आणि एक नंबर क्वालिटीचं तूप. आपल्याकडे सगळं सामान आलेलं आहे. अरे वा, यावेळेस न्यू रूट्स आणि फ्रूट मधून सगळं साहित्य घेतल्यावर लाडू एकदम गोड लागणार आहे वाटतं. हो, विषय का, रूट्स अँड फ्रुट्सचे लाडू गोडच लागतात.